आपलं हे वर्तमान जीवन आहे आणि आपण मेल्यानंतर सगळ्या शास्त्रज्ञांनी बुद्धाने सुद्धा सिद्ध केलंय की मेल्यानंतर सगळं संपत नाही. कारण मेल्यानंतर जर सगळं संपलं तर त्याला उच्छेदवाद म्हणतात आणि बुद्ध उच्छेदवादी नव्हते. बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ आपल्याकडे वाचला जातो, तो तुम्ही तो चॅप्टर पुन्हा वाचा की बुद्ध म्हणाले मी उच्छेदवादी नाही. आणि बुद्ध तर शाश्वतवादी नव्हतेच, आत्मवादी नव्हते, ते तर पहिलेच क्लिअर झालेलं आहे. म्हणजे आत्मा काय मानत नाहीत ना ते, त्यामुळे मेल्यावर आत्मा अमर आहे ते काही नाही. मग बुद्ध शाश्वतवादी पण नाही आहेत, उच्छेदवादी पण नाही आहेत. मग बुद्धाला म्हणतात की भगवान तुम्ही कोणते वादी आहात? भगवान म्हणतात मी सत्यवादी आहे. सत्यवादी म्हणजे काय? जसं आहे तसं शिकवतो मी. मग खरंच मेल्यावर काय होतंय? तर बुद्ध म्हणतात मेल्यावर पण जीवन आहे, मेल्यावर पण जीवन आहे. मग जीवनानंतर जर मरण आहे तर मेल्यावर पण जीवन आहे. तर प्रत्येकाला एक प्रश्न पडला पाहिजे की मेल्यावर जर जीवन आहे तर ते पुढचं जीवन कशावर आधारित आहे? ते पुढचं जीवन कशावर आधारित आहे? तर ते पुढचं जीवन या वर्तमानच्या कर्मावर आधारित आहे.